पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांचे प्रश्न मार्गी लावणार अध्यक्ष मनोज कुमार साळुंखे। पश्चिम महाराष्ट्रातील ऊस वाहतूकदारांचा प्रश्न मार्गी लागणार असून याविषयी अजितदादांची चर्चा करणार आहोत। गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी महामंडळात ऊस वाहतूकदारांना समाविष्ट करून घेण्यात यावा आणि गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी वाहतूक महामंडळ करावं। कारखानदार टोळ्यांसाठी ऊस वाहतूकदारांना जी रक्कम देतात ती रक्कम गोपीनाथ मुंडे महामंडळाकडे जमा करून मंडळामार्फत ऊस तोडणी मजुरांना दिले जावेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे आणि यावर आम्ही कायम ठाम आहोत असं वक्तव्य महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज कुमार साळुंखे यांनी केले। ते पुढे म्हणाले की आपला जिल्हा आपली पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज। मी मनोज कुमार साळुंखे, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक शेतकरी संघटनेचा सातारा जिल्हा अध्यक्ष। सातारा जिल्ह्यामध्ये गेली 5-6 वर्ष झालं ही संघटना स्थापन केलेली आहे। या संघटनेमार्फत बरीचशी कामं आम्ही मार्गी लावत आहोत। ज्या विशेष करून मुकादमांनी ज्या स्थानिक वाहनवाल्यांना फसवलेलं आहे त्यांच्या फसवणुकीचे पैसे वसूल करण्याचे, केसेस दाखल करण्याचे ह्या कार्य आम्ही करत असतो। या संदर्भात आमची मुख्यमंत्र्यांशी एक बैठक झाली होती। ज्यावेळी आम्ही कराड ते मुंबई पायी वारी काढली होती त्यावेळी साताऱ्यामध्ये आमचे वारीला सहकार मंत्री आडवे येऊन त्यांनी तिथं सांगता करायला लावली। त्यांनी मुख्यमंत्र्यांशी आमची बैठक घडवून आणली। त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे संघ आमची बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये कृष्णा खोरे आपलं गोपीनाथ मुंडे, कैलासवासी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचं पुनर्गठन करायचं ठरलं होतं। पुनर्गठनाचा मसुदाही आम्हाला मंत्रालयात 6व्या मजल्यावर दाखवण्यात आला होता मोठ्या पडद्यावर की कसं पुनर्गठन करणार। त्याच्यात वाहतूकदारांना प्रतिनिधित्व द्यायचं ठरलं होतं 50%, मुकादमांना लायसन्स द्यायची होती, ऊस वाहतूकदारांना लायसन्स द्यायची होती आणि कोयत्यांना ओळखपत्र द्यायची होती। परंतु राजकारणात कसं होतं की ज्याच्या ताब्यात महामंडळ असतं त्याला त्यांनी विरोध केला असेल त्यांना, त्यामुळे तो विषय मागं पडला। दुसरी गोष्ट, संघटनेमार्फत आम्ही आजपर्यंत बरीच आंदोलनं केली। जिल्ह्यात सातारा जिल्ह्याचे ऊस वाहतूकदारांचे सर्व दर एक केले। जिल्ह्यात अख्ख्या ऊस दर वाहतुकीचे ऊस दर एक आहेत। गेल्या वर्षी संक्रांतीला आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळी कारखानदारांची बैठक घेऊन डीसीसी बँकेत अख्ख्या जिल्ह्याचं दरपत्रक एक केलं होतं आणि त्याच्यात ऊस वाहतूकदारांना बऱ्यापैकी वाढवून दिलं। म्हणजे जवळजवळ 50 किलोमीटरला 70 रुपये टन ही वाहतूक वाढ ही संघटनेने केलेल्या आंदोलनामुळेच झाली होती। आणि अशा वेगवेगळ्या हे करत असताना सातारा जिल्ह्यात ही संघटना इतकी फोफवलेली आहे। बरीचशी कामं आम्ही करत आहोत। परवा आमची आपले बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा यांच्या कारखान्यावर सुद्धा बैठक झाली होती। तिथेही त्यांच्या कानावर हा विषय घातला होता। परंतु शेतकऱ्यांचे जे पैसे अडकलेले आहेत मुकादमांच्याकडे, मुकादमांनी फसवलेलं आहे। मुकादम काय करतात, 4-5 जणांचे कडून पैसे घेतात, टोळ्या देतो म्हणून घेतात, 1-2 टोळ्या देतात, वरच्या दोघात एकांना फसवतात आणि त्या फसवलेल्या पैशात ट्रॅक्टर घेऊन तेच परत ट्रॅक्टर गाडी करून 4 पैसे घेऊन तिसऱ्या कारखान्यात वाहतूक करतात। असं मजूर भागात जवळजवळ आता 80% ट्रॅक्टर असे झालेले आहेत। पहिल्यांदा हा धंदा पूर्ण स्थानिक शेतकरी पुत्रांच्या ताब्यात होता ऊस वाहतुकीचा। आता हळूहळू त्यातून हा ऊस वाहतूकदार बाहेर पडत आलेला आहे। कारखानदार कुठली मदत करत नाहीत। आम्ही कारखानदारांना सांगतोय की तुमचा 64B हा जो उपविधी आहे तो बदला। 64B उपविधी काय सांगतो की बाबा शेतकरी ऊस तोडून आणून कारखान्यावर पोच करतो। शेतकरी खरोखर ऊस तोडून आणून पोचवतो का कारखान्यावर? तर ऊस वाहतूकदार पोचवतो कारखान्यावर ऊस। त्याच्यासाठी कुठल्या तरी मोठ्या डोंगरावर उभं राहून डोळं झाकून पैशाची मूठ दोन्ही हाताने विस्कटायची आणि पुन्हा मग ह्याच्यात 500 टन 100 टन तोडायचा, त्याच्यातून पैसे वसूल करायचे, त्याचा 50 टन तोडायचा, असे डोळे झाकून विस्कटलेले पैसे गोळा करायचे। त्याच्यातही ते पैसे गोळा केव्हा होणार, जर मजूर आले तर होणार आणि मुकादमानं फसवलं तर सगळंच गेलं। पैसेही गेले, कारखाना वसूल करून घेतो, कारखाना पैसे सोडत नाही, कारखाना व्याज लावतो। मध्यंतरी एक आमची बैठक झाली कारखानदारांशी की बाबा रे आम्ही काय हे पैसे घरात वापरत नाही, तर हे पैसे तुम्ही जे ऊस वाहतूकदारांचे ते मुद्दल वसूल करा, तुम्ही व्याज त्यांना लावू जाऊ नका। बरेचसे कारखाने व्याज लावतात, त्याच्यात बऱ्याच कारखान्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही व्याज लावत नाही, मुद्दल भरून आम्ही पैसे भरून घेत असतो। असं हे करत असताना आमची
ऑल महाराष्ट्र आता महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना होते, वेगवेगळे आंदोलन होत आहेत. परवा उस्मानाबाद मध्ये जल समाज आंदोलन झालं होतं. दिल्लीला अध्यक्षांना शिवराज सिंग चौहानांनी बोलवून घेतलं होतं की महाराष्ट्र में गन्ना खींचने वालों किसानों की क्या तकलीफें है आके हमें समजाओ. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की एमपी मध्ये म्हणजे मध्य प्रदेशात तो गन्ना खींचने वालों का 1 रुपया भी नहीं डूबता. तुम्हारे महाराष्ट्र में एक ऐसी सिस्टम है, मैं देवेंद्र से बात करता हूँ इस विषय पर. असं झालं होतं. ते पुन्हा आम्ही एकदा शिवराज सिंग चौहानांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना परत एकदा सांगणार आहे. हा मुख्यमंत्र्यांना साताऱ्यात ज्यावेळी वाघनख घेऊन आले होते त्यावेळी दोन्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होते. त्यांनाही मी सर्किट हाऊसला भेटून निवेदनं दिली. त्या निवेदनाचा फरक असा पडला की अजितदादांनी ह्याच्यात थोडं डोकं लक्ष घातलेलं आहे. आता त्यांनी मध्यंतरी सांगितलं होतं की बाबा फसवणूक झालेल्या मुकदमांच्यावर केसेस दाखल करायच्या, केसेस दाखल करून पैसे त्यांच्याकडून वसूल करायचे आणि ते शेतकरी पुत्रांना म्हणजे ऊस वाहतूकदारांना द्यायचे. तर आमचं म्हणणं इथून पुढे असं असणार आहे की कारखाने 50% काय 70% ऊस वाहतूक यंत्रणा, तोडणी यंत्रणा कारखाना भरतोय. कारण मजूर भागात प्रत्येक कारखान्याचे ऑफिस आहेत. मजूर भागात जाऊन कारखाने काय करतात, तिथं बैलगाड्यांना उचली देतात, बैलगाड्या भरतात. पुन्हा ट्रॅक्टर गाड्या म्हणजे काही ठिकाणी त्यांना अंगद म्हणतात, काही ठिकाणी मुंगळे म्हणतात, ते स्वतः यंत्रणा भरतात. आणि मुळीची वाहतूक म्हणजे जी तोडणी वाहतूक मध्ये ट्रॅक्टर आणि 2 ट्रॉल्या किंवा ट्रक जे आहे, ही यंत्रणा ही स्थानिक वाहतूकदारांच्या गळ्यात घातलेली आहे कारखान्यांनी. आमचं म्हणणं कारखान्यांना असंच आहे, जर तुम्ही 20% 25% आता ऊस वाहतूकदार ह्या धंद्यात राहिलेला आहे स्थानिक, बाकी ह्या धंद्यावर मजूर भागातल्या मुकदमांचं, वाहन मालकांचं आक्रमण झालेलं आहे. कालांतराने काही दिवसांनी हा धंद्यातून स्थानिक ऊस उत्पादक शेतकरी हा पूर्ण फेकला गेलेला असणार आहे. या धंद्यावर मजूर भागातील पूर्ण लक्ष असणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांची भविष्यात लूट होणार आहे. ही टाळण्यासाठी आम्ही अजितदादांनाही सांगितलं होतं की तुम्ही याच्यात लक्ष घाला. त्यांनी आता मुकदमांना, फसवणूक केलेल्या मुकदमांच्या याद्या कारखान्यांना मागवलेल्या आहेत कारखान्यांच्याकडून. त्यावर आता ते काय घेतील ऍक्शन काहीतरी असं दिसतंय त्यांचं. अजितदादांची बी आम्ही आता जाऊन गाठ घेणार आहे. परत बारामतीत आलं की ते म्हटले की तुम्ही बारामतीत या एकदा, म्हणून तिथे जाऊन आम्ही गाठ घेणार आहे. आता इथून पुढे जे बुडलेले आहेत, जे झालेले त्यांचा सर्वे करून कारखान्याकडनं माहिती घेऊन मुकदमाच्याकडनं वसूल करून घ्या. ह्याच्यावर प्रॉपर्टी बोजा नोंदवा किंवा शासनानं आम्हाला पैसे द्यावेत. आणि आम्ही सुद्धा शेतकरी माणसं, शेतकरी प्रत्येक जण कर्जात आहे. कारखाना 5 लाख रुपये देतो, टोळी 10-12 लाखाच्यात बसत नाही. आम्ही सोसायट्या काढून बायकोचे दागिने घाण ठेवून उसनवारी करून पैसे देत असतो आणि बुडलो की पूर्ण बुडतो. आणि याबरोबरच दुसरी गोष्ट अशी की या आमच्या संघटनेत वेळोवेळी मदत करते आम्हाला. पॉवर मराठी जे चॅनल आहे ते वेळोवेळी आवाज उठवतं मुख्यमंत्र्यांपर्यंत, शासनापर्यंत, समाजात सगळीकडे आमचा आवाज पोहोचवण्याचं काम हे पॉवर मराठी करत असतं. त्यामुळे पॉवर मराठीचे मी आभार मानतो. धन्यवाद.